नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पोलीस दलातील एका महिला अधिकाऱ्याला 50,000 रुपयांची लाच घेताना एसीबीने ताब्यात घेतल्याने पोलीस दलासह संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. पुणे येथील बावधन पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी ज्योती तांबे यांना 50,000 रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. या घटनेने मात्र पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराला मदत करण्यासाठी, त्यांना अटक न करण्यासाठी तसेच प्रकरणाचे आरोपपत्र लवकरात लवकर कोर्टामध्ये दाखल करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती तांबे यांनी 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात एसीबीकडे धाव घेत तक्रार नोंदवली होती. 41 वर्षीय ज्योती पांडुरंग तांबे असे अटक करण्यात आलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या बावधन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार 29 वर्षीय तक्रारदार आणि त्याच्या नातेवाईकाविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती तांबे यांच्याकडे होता. तपासामध्ये मदत करणे, नातेवाईकांना अटक होऊ न देणे तसेच न्यायालयामध्ये दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी तक्रारदाराकडून ज्योती तांबे यांनी 50,000ची मागणी केली होती. या संदर्भात एसीबीकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता तांबे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने रचलेल्या जाळ्यामध्ये 50,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना ज्योती तांबे यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेने पोलीस दलासह संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी पुणे. धन्यवाद.